तर दत्तगुरूंच्या फोटोमध्ये तुम्ही 4 श्वान पाहिले असतील. तर मंडळी मठाच्या दिशेने जाताना असं काहीसं कांदळवन दिसतंय. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण आलो आहोत ठाणे जिल्ह्यातील वाल्मिकी नगर येथील श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर श्री स्वामी समर्थ हे श्री दत्तात्रेयांचे तिसरे रूप मानलं जातं. तर त्यासाठी आपण स्वामी समर्थांच्या मठाला भेट द्यायला आलो आहे. तुम्हाला दाखवतो या मठामध्ये कशाप्रकारे स्वामींची स्थापना केली गेली आहे, काय आहे या मठाजवळचा परिसर कसा आहे, कुठली मंदिरं आहेत, सर्व काही या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान माहिती मिळेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करायला विसरू नका. तर चला श्री स्वामी समर्थ असं बोलून आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी मठाच्या दिशेने जाताना असं काहीसं कांदळवन दिसतंय. खूप छान पशुपक्ष्यांचे आवाज देखील येत आहेत. खूप सारे पक्षी आतमध्ये दिसत आहेत, त्यांचे आवाज येत आहेत, तुम्हाला ऐकायला येतील. ऐकवतो 2 मिनटं. तर असं काहीसं कांदळवन आहे. जाऊया पुढे मठाच्या दिशेने, तुम्हाला दाखवतो कसा आहे मठ, काय आहे. तर वाटेत मला एका झाडाखाली गणपती बाप्पाची स्थापना केलेली दिसली, तुम्हाला दाखवतो काय आहे. छान वाटते, दाखवतो. हे आहे झाड, या झाडाखाली गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली गेली आहे. त्याखाली दिवा देखील लावला गेला आहे. म्हणजे श्रद्धा आहे, भक्तांनी या ठिकाणी झाडाखाली गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. श्रद्धेने त्या ठिकाणी दिवा देखील लावतात. खूप छान वाटतं अशा ठिकाणी आल्यावरती. एक निसर्गरम्य वातावरणामध्ये बाप्पाची पूजा केली जाते, ते पण अशा ठिकाणी जिथे मंदिर वगैरे नाही आहे, पण एका झाडाखाली एका श्रद्धाळू भक्ताने मला वाटतं ही स्थापना केली असेल. तर ठाणे शहरापासून थोडंसं बाहेर निसर्गाच्या सानिध्यात स्वामी भक्तांसाठी स्थापित झालेला हा मठ एक शांततेचंच प्रतीक मानावं लागेल. एवढ्या वर्दळीच्या असलेल्या शहरात सुंदर शांत ठिकाणी असा एक शांत मठ पाहायला मिळतोय. श्री स्वामी समर्थ अशा छान ठिकाणी आपण आलोय. आता आपण पोहोचलोय श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक विकास केंद्र या प्रवेशद्वारावरती. तर हा आहे मंडळी मठाच्या समोरील रस्ता. किती सुंदर प्रकारे रस्त्याच्या दोन्ही साईडने झाडं आहेत. एक मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा मठ. नक्की भेट द्या, अवश्य भेट द्या तुम्हाला टाईम मिळाल्यास. ठाणे जिल्ह्यातील वाल्मिकी नगर या ठिकाणी हा मठ बसलेला आहे. तर मंडळी आपण आता जातोय मठाच्या दिशेने. आहे मठाच्या दिशेने जाण्याचा रस्ता. ठाण्यावरून मी केली ऑटो करून डायरेक्ट आलो वाल्मिकी नगरला, या स्वामी समर्थांच्या मठाजवळ. तर किती सुंदर प्रकारे आहे बघा. साईडने एक कांदळवन देखील दिसते, पाणी आहे आणि सुंदर प्रकारे असा निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा मठ. चारी बाजूंनी झाडं झुडपं आहेत, झाडाझुडपांमध्ये हा बांधला आहे. छान वाटतंय या ठिकाणी. हे झाड देखील आहे, पशुपक्षी देखील आहे. तेथे खूप प्रसन्न वाटेल आल्यावरती. शांततामय वातावरण आहे. नक्की एकदा अवश्य भेट द्या. आता आपण पोहोचलोय स्वामी समर्थ मठ आध्यात्मिक विकास केंद्र ठाणे जिल्ह्यातील वाल्मिकी नगर येथे आहे. तर भक्तांच्या सेवेसाठी हा मठ बांधण्यात आला आहे. तर याचं हे प्रवेशद्वार, येथे पादत्राणे येथेच काढावी व हातपाय म्हणजे आपल्याला चपला वगैरे येथेच काढून आतमध्ये प्रवेश करायला लागेल. तर असं येथे पाण्याची वगैरे सोय केली आहे. आपल्याला आपले पाय वगैरे धुवून आतमध्ये प्रवेश करायला लागेल. तर हा असा आहे मठाच्या आसपासचा परिसर. हे आहे प्रवेशद्वार, येथे श्री स्वामी समर्थ. आणि हा असा काहीसा आहे परिसर आसपासचा. तर आता जाऊयात मठाच्या आतमध्ये. मी दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे आतमध्ये सगळे सोयीसुविधा आहेत, कशाप्रकारे स्वामींचं मंदिर आहे. असा काहीसा मठ आहे. स्वामी समर्थांची तुम्ही मूर्ती पाहाल, ती स्थापना झाली आहे स्वामी समर्थ महाराजांची. तर येथे थोडासा व्हिडिओग्राफी, मोबाईल फोटो काढण्यास मनाई आहे. तर मी मोबाईल गाभाऱ्यात घेऊन जाणार नाही, तर बाहेरूनच तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी नमस्कार करून आपण मंदिराच्या दिशेने जाऊयात. तर येथे 2 हत्ती आपल्या स्वागतासाठी आहेत, निर्जीव आहेत. पण असा काहीसा आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रवेश गाभारा. मी दर्शन घेतो पटकन. भाविकही येथे जमा झालेत. दर्शन घेतो पटकन आणि तुम्हाला आसपासचा परिसर दाखवतो. तर मंडळी आता आलो गाभाऱ्यामध्ये. श्री स्वामी समर्थांची मूर्ती किती साजिरी गुजिरी छान दिसते. नमस्कार करतो. या स्वामींच्या पादुका देखील ठेवल्या गेल्या आहेत. सर्व काही तुम्हाला दाखवतो, पुढे कंटिन्यू राहा. तर या स्वामींच्या पादुकांना स्पर्श करून नमस्कार करतो
आणि स्वामी समर्थ म्हणत मी स्वामींच्या मठाची सफर करतो. तर पुढे राहा, दाखवतो तुम्हाला कसं काय आहे मठामध्ये. सभागृहासारखा भाग, यामध्ये तुळशी वृंदावन आहे. तुळशी वृंदावनाची पूजा केली जाते. समोर अन्नछत्र आहे, येथे टेबल्स वगैरे लावून अन्नाची सोय केली जाते. तर मला वाटतं महिन्यातील पहिल्या गुरुवारी या ठिकाणी अन्नछत्र देखील असतं. तर हे सगळे स्वामींच्या जीवनातील चमत्कार आहेत. हे इथे छायाचित्रीकरण करून लावण्यात आलं आहे. सर्व प्रकारचे जेवढे चमत्कार स्वामींनी आपल्या जीवनामध्ये केले त्यांचं छायाचित्रीकरण केलं आहे आणि इथे लावण्यात आलं आहे. तर मंडळी, हे आहे औदुंबराचं झाड. औदुंबर हे आपण पाहिलं असेल ते दत्तगुरूंच्या पाठीमागे जे झाड असतं ते औदुंबराचं झाड असतं. तर आता औदुंबराच्या झाडाचं वैशिष्ट्य असं म्हणावं, एक गुणधर्म म्हणावा, तर त्या दत्ततत्व असतं, म्हणजे दत्तांच्या तत्वाची ते माहिती करून देतं, उपस्थिती असल्याची माहिती करून देतं. त्यासाठी औदुंबराचं झाड प्रत्येक दत्त मंदिराच्या ठिकाणी तुम्हाला बघता येईल. तर स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे तिसरे अवतार असं मानलं जातं. तर त्याचमुळे हे स्वामी समर्थांच्या मठामध्ये औदुंबराचं झाड आहे. त्या औदुंबराची काही फळं अशा प्रकारे असतात आणि पानं मी तुम्हाला जर दाखवतो, तर औदुंबराची पानं ही अशा प्रकारची असतात. खूप छान आहे मठ, हे निसर्गाच्या सानिध्यात असलेला. तर आपण देखील या औदुंबराच्या झाडाला नमस्कार करून घेतला आणि पुढे गेलो ते श्री महादेवांच्या मंदिराजवळ. तिथे शिवलिंगाची स्थापना केली गेली होती. तर मंडळी, आता या ठिकाणी शिवलिंग देखील स्थापन केलेलं आहे. शिवलिंगाची पूजा केली जाते. थोडंसं बंदिस्त प्रकारे आहे, पण पुजारी काका पूजा करतात. या ठिकाणी नंदी देव देखील आहेत. नंदी देवांची मूर्ती आहे, शिवलिंग आहे. खूप छान आहे. सगळा आसपासचा परिसर देखील एक निसर्गाने नटलेला आहे. आसपासला पूर्ण झाडं आहेत, झुडपं आहेत. मस्त निसर्गाच्या सानिध्यात बसलेला हा ठाणे जिल्ह्यातील वाल्मिकी नगर येथील हा स्वामी समर्थांचा मठ. तर येथे तुम्ही पाहाल तर नारळाची माडांची झाडं देखील आहेत. खूप सुंदर प्रकारे मेंटेन ठेवण्यात आलं आहे. एक निगा राखली जाते. ते भेंडीची झाडं देखील दिसतील तुम्हाला. तर असा काहीसा हा निसर्गरम्य वातावरणात वसलेला हा स्वामी समर्थांचा मठ आहे. ते आजी देखील येथे दिसत आहेत तुम्हाला, जप करतायत, महादेवांचा जप करतायत. मित्रांनो, मी मठ फिरतच होतो तर इथे मला एक कबूतर देखील दिसलंय. असं निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी पशुपक्षी दिसतच असतात. तर दत्तगुरूंच्या फोटोमध्ये तुम्ही 4 श्वान पाहिले असतील. तर श्वान हे मानवी मनातील 4 शक्तींचं प्रतीक असतं. ते 4 शक्ती म्हणजे इच्छा, वासना, तृष्णा आणि आशा, अशा 4 शक्तींचे हे श्वान हे प्रतीक असतं. तर त्यामुळे हे 4 श्वान तुम्हाला दत्तगुरूंच्या फोटोमध्ये किंवा दत्तगुरूंच्या चरणाजवळ दिसतील. तर श्वान देखील या मठामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर दत्तगुरूंच्या फोटोमध्ये तुम्हाला गाय दिसेल. गाय हे पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. तर असं पुराणात आहे की दत्तगुरूंच्या चरणाशी 4 श्वान आहेत, गाय आहे, औदुंबर आहे. औदुंबराचं मी तुम्हाला महत्त्व सांगितले. गाय हे पृथ्वीचं प्रतीक मानलं जातं. 4 श्वाने मानवी मनातील 4 शक्तींचं प्रतीक मानलं जातं. औदुंबर हा दत्तगुरूंच्या तत्वाचं प्रतीक मानलं जातं. तर असं काहीसं आहे दत्तगुरू महाराजांबद्दल. काहीसा मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. काही माहिती आवडली असल्यास नक्की लाईक करा व्हिडिओला. तर मित्रांनो, हा आहे स्वामी समर्थ महाराजांचा मठ ठाणे जिल्ह्यातील वाल्मिकी नगर
येथे हा मठ वसवण्यात आलेला आहे. तर स्वामी समर्थांचे जे भक्त आहेत या भक्तांसाठी भक्तांच्या सेवेसाठी हा मठ वसवण्यात आलेला आहे. तर तुम्हाला आवडल्यास नक्की या मठाला भेट द्या. खूप छान आहे. ते स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रेयांचे तिसरे महारूप मानलं जातं. तर असा हा स्वामी समर्थ महाराजांचा काहीसा इतिहास आहे. 1800 ते 1900 या शतकामध्ये अक्कलकोटमध्ये निवासी होते ते. तर त्यांना अक्कलकोट निवासींनी स्वामी समर्थ महाराज देखील म्हटलं जातं. तर हा असा होता स्वामी समर्थ महाराजांचा मठ. तर तुम्हाला आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका एक्सप्लोअर केलेल्या प्लेसवरती. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.